यंग विडोजसाठी सेकंड मॅरेज हा ऑप्शन कसा असतो? आज तो डिपेंड्स. आता मी त्याच्यावर भाष्य नाही करत साधारणपणे. कारण या सगळ्या गोष्टी तर आहेत. पण तरीसुद्धा जर एखाद्याला किंवा एखादी स्त्री आहे, तिला जर सपोर्ट हवा असेल, हं, तर ते व्यक्तीसापेक्ष असतं. आता हं, प्रत्येकाला जर तो ऑप्शन घ्यायचा की नाही हे स्वातंत्र्य आहे. म्हणजे तो फिजिबल वाटत असेल, तर त्यांनी घ्यावा. हं. पण मी जसं मगाशी बोलता म्हणले, जर त्यातून आणखीन कॉम्प्लिकेशन तयार होणार असतील, राइट, राइट. तर इट इज नॉट गोइंग टू वर्क एनीवे. हं, सो जेव्हा तुम्ही हा विचार कराल, तर तो विचार करण्याच्या मागे तुम्हाला कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायचं नाही म्हणून तुम्ही तो ऑप्शन घेताय, का तुम्हाला खरंच गरज आहे त्याची? हा विचार करणं गरजेचं आहे. ओके. कारण मी जसं म्हणलं, की ह्या जबाबदाऱ्या मी घेऊच शकत नाही. असं जर म्हणून मी हात वर केले, नाही घेऊ शकत. मी दुसरं लग्न हं, मला घ्यायच्याच नाहीत या जबाबदाऱ्या. मग हा संपला विषय. मग त्यातून येणारे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यावर रडू नका. हं, असं आहे. सो तो प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आहे, की तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघता. हं, हं. ओके. सो त्यातनं तुम्हाला लर्न करून एक चांगली अजून स्वतःला अपॉर्च्युनिटी देऊन सेकंड अपॉर्च्युनिटी तुम्हाला लाईफ देते. एक चांगलं व्यक्ती बनण्यासाठी किंवा एक परिपूर्ण व्यक्ती बनण्यासाठी जे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी शिकून वेगळं करायचा प्रयत्न करताय. का तुम्हाला जबाबदाऱ्या घ्यायच्याच नाही. हं, हं, किंवा मग हे करून शिवाय तुम्हाला लग्न करायचंय तर इट इज म्हणजे पर्सन टू पर्सन. पर्सन टू पर्सन. असं त्यावर आपण नाही काही भाष्य करू शकत हं, की करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे. बट माझा तर अँगल जेव्हा कन्सल्टेशन मी देते तेव्हा हाच असतो की कोणावर डिपेंड नाही राहायचं, की परत तुम्ही दुसरं मॅरेज केलं आणि देव न करू तसंच झालं तर काय गॅरंटी आहे? हं, है ना? होऊच शकतं ना. हं, तुम्ही करा, पण मग तुम्ही या सगळ्यातनं शिकून मग करा. हं. कुठची वेळ येऊ शकते, काही होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग तुम्हाला परत एक कंपॅनियनशिप हवीच असेल ओल्ड एजसाठी म्हणा किंवा काय तुमचे विचार असतील ते, तर खुशाल करू शकता. पण मग देन बी प्रिपेअर्ड व्हेन यू आर गेटिंग मॅरिड फॉर द सेकंड टाईम, देन यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. राइट, राइट. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग करा. हं, हं, नाहीतर मग पुन्हा तेच. हं. असं आहे ना?